नमस्कार. तुम्हाला वाटतं का हो की आपण जीवन सुंदर, छान, सुखकर जगावं? त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ आहे. तसं पाहिलं तर प्रत्येकाला वाटतच असतं की माझं जीवन खूप छान आणि दगदग कमी असावी. यासाठी आपल्या घरामध्ये एक कचऱ्याचा डबा असतो. तो भरला की कधी एकदा टाकतोय असं होऊन जातं. कारण दुर्गंधी पसरण्याचं किंवा आरोग्याला हानिकारक अशा काही गोष्टी घडतील, त्यामुळं पटकन त्याची विल्हेवाट लावणं हे आपलं काम असतं. मग त्याच पद्धतीनं आपलं जे अंतःकरण आहे यामध्ये आपण किती कचरा साठवलेला आहे याचा शांतपणे कधीतरी एकदा विचार करून बघा. आपल्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या काही गोष्टी, कुणी फसवलेलं असतं, कुणी अपमान केलेला असतो, कुणी रागावून बोललेलं असतं, कधी प्रेमभंग झालेला असतो किंवा सतत टोचून बोलणं किंवा बऱ्याच गोष्टी असतात. आणि प्रत्येक जणाचं वैमनस्य घेऊन आपण मनातल्या मनात कुढत असतो, झुरत असतो. आणि प्रसंगी काय होतं, ह्या गोष्टी वाढतच जातात. कचऱ्याचा डबा इकडे रिकामा झालेला आहे, तो नवीन कचरा भरण्यासाठी तयार झालेला आहे. पण आपल्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टी अशा तग धरून बसलेल्या असतात. तो कचरा पहिला बाहेर काढून फेकायला शिका. ज्या दिवशी तुम्ही हा कचरा बाहेर काढून फेकाल मनातला, त्या दिवशी नवी आशा, नवी दिशा, नवा आनंद, नवं सुख ज्या गोष्टी आहेत त्या ॲटोमॅटिक तिथं भरल्या जातील. कारण त्यासाठी जागा रिकामी करून द्यायला पाहिजे ना. म्हणून मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार असतो. चांगली वाईट माणसं पावला पावला भेटत असतात आणि ती माणसं सगळं काही विसरून गेलेली असतात. पण आपण मात्र त्यांचं वैमनस्य असेल, त्यांचं दुःख असेल, ते अगदी मनात सलेपर्यंत काढूनच टाकायचं नाही. तर तसं करू नका. ते दुःख किंवा ती घाण आपल्या शरीरामधून काढून टाका आणि नव्या आशा, नव्या दिशासाठी जागा द्या. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर कमेंट करा. हॅव अ गुड डे.